नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि डिलिशियस अशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मसाला भेंडीची रेसिपी शेअर करणार आहे। आता यूट्यूबवरती बऱ्याचशा मसाला भेंडीच्या रेसिपीज आहे, पण बऱ्याच वेळेस आपण मसाला भेंडी बनवताना आपल्याकडनं काय चूक होते। एक तर आपली भेंडी ही चिकट होते, त्याचबरोबर अशी लबलबीत होते आणि बऱ्याच वेळेस आपल्या भेंडीचा रंगही बदलतो। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपली भेंडी हिरवी कच्च कशी राहावी व त्याचबरोबर चिकट लबलबीत न व्हावी यासाठी मी बऱ्याचशा आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। चला तर मग सुरू करूया आपला मस्त आणि डिलिशियस असा हा व्हिडिओ। सर्वात प्रथम या इथे मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून व त्यानंतर या पद्धतीने त्याचे लांब लांब असे काप करून घेतले। हे लांबसर काप करताना मी भेंडीला मधोमध असा एक बारीक कट देऊन घेतलेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता कधीही भेंडीची भाजी करताना भेंडी धुवून पुसून आणि मगच कट करायची, अगदी आपली भेंडी ही मोकळी फडफडीत होते। आता भेंडीची भाजी बनवण्यासाठी या कढईमध्ये मी थोडेसे तेल घालून घेतले। या इथे मी 3 चमचे तेल घातले। यामध्ये मी थोडीशी मोहरी घातली, मोहरी तडतडली, त्यानंतर यामध्ये मी ॲड केला थोडासा जिराही व्यवस्थित तडतडला। त्यानंतर यामध्ये ॲड केला बारीक कट करून घेतलेला कांदा। आता आपल्याला हा कांदा व्यवस्थितपणे गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा मस्त गुलाबीसर परतवला की मग आपण यामध्ये आपल्या बाकीच्या पदार्थ ॲड करून घेणार आहोत। आता आपला कांदा बऱ्यापैकी परतून झाला आहे, तर यामध्ये मी 2 बारीक कट करून घेतलेले टोमॅटो ॲड केले। या इथे मी टोमॅटो बारीक कट करून ॲड केले, तुम्ही याऐवजी याची मिक्सरला बारीक प्युरी काढून ॲड करू शकता। दोन्ही गोष्टी तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे। आता आपल्याला हा टोमॅटो मस्त मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। आपला टोमॅटो लवकर मऊ व्हावा यासाठी आपण यामध्ये थोडेसे चिमूटभर मीठ ॲड केले, तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट होते। आता आपला टोमॅटो ही बऱ्यापैकी मस्त मऊसर झालेला आहे, तर यामध्ये मी आता ॲड करणार आहे बारीक ठेचून घेतलेला लसण। हा लसण आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। लसण व्यवस्थितपणे तेलामध्ये मिक्स करून लसण व्यवस्थित परतवला की मग आपण यामध्ये बाकीचे पदार्थ ॲड करून घेणार आहोत। आता लसण परतवून झाला, यामध्ये मी अर्धी वाटी एवढा दाण्याचा कूट ॲड करून घेतला। कूट ॲड करताना मी याला भाजून आणि मग मिक्सरला काढून घेतलेला होता व त्यानंतर थोडेसे बारीक किसून घेतलेले खोबरे ॲड केले। आता याला आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे आणि तेलामध्ये व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। आपले सर्व पदार्थ व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत तळून झाले। आता यामध्ये आपण 3 चमचे एवढे दही ॲड करून घेतले। दही घातल्यामुळेच आपली जी भेंडी आहे ती चिकट होत नाही, अतिशय मोकळी फडफडीत अशी भेंडी होते। हीच ट्रिक आहे की आपली भेंडी ही मोकळी फडफडीत होण्याची। आता या इथे आपले सर्व पदार्थ व्यवस्थितपणे परतवून झाले की यामध्ये आपण 2 चमचे एवढे लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आणि याला व्यवस्थितपणे पुन्हा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे। हे सर्व पदार्थ व्यवस्थितपणे तेल सुटेपर्यंत परतवले की मग आपण यामध्ये आपले बाकीचे जिन्नस ॲड करून घेणार आहोत। आता सर्व पदार्थ व्यवस्थितपणे परतवून झाले, यामध्ये आपण आता आपली कट करून घेतलेली भेंडी ॲड करून घेणार आहोत। भेंडी ॲड केली की मग आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ ॲड करून झाले की मग आपल्याला या भेंडीला मस्त मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे। आपली भेंडी व्यवस्थितपणे मसाल्यामध्ये कोट झाली की यामध्ये ॲड करून घ्यायची बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर। आता लक्षात ठेवा, सर्व पदार्थ एकत्र केले की आपल्याला भेंडीची भाजी ही कधीही झाकण न ठेवता शिजवायची आहे, कारण झाकण ठेवून शिजवली की आपल्या भेंडीचा रंग बदलतो। आणि या इथे मी आपली भेंडी चिकटसर न व्हावी यासाठी दह्याचा वापर केला। तुमच्याकडे जर दही नसेल तर आपल्याला यामध्ये थोडासा लिंबाचा रस ॲड केला तरीसुद्धा आपल्या भेंडीला चिकटपणा येत नाही। तर प्रत्येक वेळेस थोड्या थोड्या वेळात हलवून आपल्याला आपली भेंडी झाकण न ठेवता परतवून घ्यायची आहे। आणि आता आपली भेंडी अर्ध्यापर्यंत शिजली की यामध्ये ॲड करायचा 1 पाऊच एवढे मॅगी मसाला। आता हे 5 रुपयाचे पाऊच आहे, तर अर्धा किलो भेंडीसाठी मी 1 पाऊच एवढे ॲड करून घेतलेले आहे। यामुळे आपल्या भेंडीची टेस्ट अतिशय ऑसम अशी लागते आणि पुन्हा हलवून आपल्याला हिला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे। तर या इथे आपली भेंडी मस्त अशी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। कुठेच आपली भेंडी चिकट झाली नाही किंवा तिचा रंगही बदलला नाही, अगदी हिरवी कच्च अशी आपली भेंडी दिसत आहे। जितकी सुंदर ती बघताना दिसत आहे तितकीच ऑसम खाताना लागते। ही भेंडीची भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, कशासोबतही सर्व करू शकता। अगदी
मुलांच्या टिफिनसाठी मस्त असा ऑप्शन आहे, झटपट बनवून रेडी होते आणि खायला तितकीच डिलिशियस लागते। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर माझ्या अशा नवनवीन रेसिपीज व्हिडिओसाठी माधुरीज रेसिपीज अँड ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या चॅनलवरती मी खूप सारे असेच नवनवीन व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। त्याचबरोबर खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सही मी माझ्या रेसिपीमध्ये सांगते। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि डिलिशियस व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय, टेक केअर।